नमस्कार. मी ॲडव्होकेट स्वस्तिक. येस, मी एका अशा घरात जन्मलो ज्यांची कायद्याची लिगसी फार मजबूत आहे. माझे वडील या राज्यातील यशस्वी वकील मानले जातात. पण आज इथे मी फक्त त्यांचा मुलगा म्हणून नाही, तर माझ्या स्वतःच्या विचारांवर उभा आहे. माझ्या मते लॉ हे फक्त एक प्रोफेशन नाही, तर सुशिक्षित समाजाचा बॅकबोन आहे. जर आपण लॉ अँड ऑर्डरवर विश्वास ठेवला नाही, तर केऑस, इनजस्टिस, व्हायलन्स यांना आपण दार उघडतो. माझ्या मते न्याय आणि कायदा यांचं नातं कधीही तुटता कामा नये. आणि त्यासाठी गरजेचं आहे सिम्प्लिसिटी, पेशन्स आणि रॅशनल थिंकिंग. हो, मी सॉफ्ट स्पोकन आहे आणि रिझर्व सुद्धा. पण त्याचा अर्थ असा नाही की मला माझं स्वतःचं असं काही ओपिनियनच नाही. मी जेव्हा बोलतो विचारपूर्वक बोलतो, कारण मला माहिती आहे शब्दच माणसाच्या आयुष्याची दिशा बदलू शकतात. माझं ठाम म्हणणं आहे की स्त्रियांना सुद्धा पुरुषांसारख्याच इक्वल ऑपॉर्च्युनिटीज मिळायला हव्या. मग त्या समाजात असो, त्यांच्या कामाच्या ठिकाणी असो किंवा न्याय व्यवस्थेत असो. कारण जस्टिसला जेंडर नसतं. आणि स्ट्रॉंग सोसायटी तीच, ज्यात प्रत्येकाला, मग ती स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकाला समान अधिकार, समान न्याय आणि समान हक्क मिळतात. माझ्या मते केस जिंकणंच म्हणजे वकिली करणं असं नाही, तर आपण ज्यांच्यासाठी ती केस जिंकलोय त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आणणं, त्यांना एक पॉझिटिव्हिटी आणि होप्स देणं, ही म्हणजे खरी वकिली आहे. मला माझ्या वडिलांच्या सावलीतच नाही राहायचंय, तर मला माझ्या कामासाठी, माझ्या इंटिग्रिटीसाठी ओळखलं जावं, एवढंच माझं ध्येय आहे. धन्यवाद.